आता एक सविस्तर बातमी। नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। याच वेळी छत्रपती संभाजीराजे देखील सहभागी झाले होते। दरवर्षी या ठिकाणी शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतो। यंदा अहिल्यादेवी होळकरांचे वंशज राम शिंदे हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। तर या ठिकाणाहून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 394वी जयंती सोहळा संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होत असल्याचं आपण बघू शकतो। काहीच वेळापूर्वी या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती असतील किंवा महाराष्ट्र सदनाचे आयुक्त असतील, आमदार राम शिंदे असतील, स्मिता वाघ असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर संपूर्ण सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आपल्याला बघायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरं तर मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी जनांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिकचं ढोल पथक खरं तर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळते। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत किंवा मराठी जन जे आहेत ते जमल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजीराजे असतील किंवा इतर जे महाराष्ट्रातील आहेत त्यांच्या वतीने खरं तर या सोहळ्याचं आयोजन जे आहे ते दरवर्षी केलं जातं। महाराष्ट्रामध्ये हा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो, तसाच उत्साह जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।